तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय कहाणी ऑन व्हील्स. तर आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट दाखवणार आहे, जी आपल्या चॅनलवरती खूप म्हणजे मोठा अपग्रेड घेऊन आलेली. ती गोष्ट आहे ही. आता आपल्या चॅनलवरती हिच्यासोबत राईड करणार आहोत. तर आता मी चाललो आहे माझ्या बहिणीला दाखवायला गाडी. मी अजून तिला सांगितलेलं नाही, अजून कोणाला सांगितलेलं नव्हतं. काल माझ्या ऑफिसमध्ये कळालं. तर आता मी माझ्या बहिणीकडे चाललो आहे नगरला. तर कशी होती राईड बघू आणि तिची रिॲक्शन मी रेकॉर्ड करणार आहे की तिची फर्स्ट रिॲक्शन कशी असेल. तर चला भेटूया पुढे. मित्रांनो, आज आपली या KTM ॲडव्हेंचरसोबत फर्स्ट राईड आहे, लाँग राईड थोडीशी. मला आता 45 डेजमध्ये ॲक्च्युली 1000 किलोमीटर्स कंप्लीट करायचे. तर कसे करून ते करावं लागतील, कारण की 45 डेजमध्ये मला फर्स्ट सर्व्हिसिंग आहे, फ्री सर्व्हिसिंगवाली. आणि तोपर्यंत मला 1000 किलोमीटर कंप्लीट करायचे, कारण की जो पहिल्या गाडीचा जो क्रँकशाफ्ट किंवा पिस्टन किंवा बाकीच्या गोष्टींचा जो कचरा असतो, जो इंजिनमध्ये जमा होतो, इंजिन ऑइलमध्ये जमा होतो, तो आपल्याला काढायचा असतो बाहेर. तर त्यामुळे फ्रिक्शन होणं गरजेचं आहे तेवढं. तर त्यासाठी 1000 किलोमीटर्स गरजेचे आहेत. तोपर्यंत आपण गाडीला जास्त पळवू पण शकत नाही. तर आता जास्त नाही, पण 70-80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी मॅक्स टू मॅक्स जायचं आहे. 70-80च्या वरती जायचं नाही आपल्याला. ट्राय करायचं की 70च्या वरती पण जायचं नाही. पण ही गाडीच अशी आहे की आरामशीर, म्हणजे जर लक्ष दिलं नाही ना स्पीडोमीटरवर, तर आरामशीर 80च्या पुढं आरामशीर पोचते. तर आता मी आहे वाघोलीमध्ये. तर इथून मला आता पुढं निघायचं आहे. बघूया सफर कसा राहतो आहे. हायवेवरती ही गाडी मला खूप म्हणजे खूप स्मूथ चालते आणि ऑफकोर्स ऑफरोडिंगला तर चालते. मी 2 दिवस झाले ही गाडी चालवतो आहे सिटीमध्ये. पण मला जे खड्डे वगैरे येतात ते, अगोदर मी जी बाईक होती माझी एक्स्ट्रीम 125R, तर मी तिला खड्ड्यांपासून वाचवून चालायचो, ठीक आहे. पण हिला मी खड्ड्यांमधून घालतोय मुद्दाम. जरी साईडला चांगला रस्ता असेल तरी मी मुद्दामून खड्ड्यांमध्ये घालतोय. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आणि एवढी स्मूथ ट्रॅव्हल करते ना खड्ड्यांमधून, वाव. आणि स्पीड ब्रेकरवरून पण जे छोटे स्पीड ब्रेकर त्याच्यावरती थांबायची, अशी स्पीड कमी करायची गरज पण नाही. स्पीड ब्रेक होतच नाही. हाय स्पीडमध्ये मी डायरेक्ट टेक ऑफ करतोय. वाव. आज सकाळचा मौसम खूप चांगला आहे. कालपासून पाऊस होत नाही आहे. आज आहे सॅटर्डे. तर ह्या गाडीचा जो पण काही एक्सपिरियन्स असेल, ओनर रिव्ह्यू जो असेल, तो मी तुम्हाला देणार आहे. ह्या गाडीबद्दल फीचर्स वगैरे जे काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. आणि माझं मराठीमध्ये आवाज कसा वाटतो आहे मला सांगा नक्कीच कमेंट करून. मी ॲक्च्युलीमध्ये मराठीच आहे, पण मी जास्त लोकांना कळावं त्यामुळे मी हिंदीमध्ये व्लॉग्स करत होतो. पण हिंदीमध्ये मला थोडंसं अवघडल्यावाने होतच आहे. माझे जे रिअल इमोशन्स आहे, रिअल जे फील आहे, तो येत नव्हता मला. तर त्यामुळं मी माझ्या स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्ससाठी म्हणा किंवा एक ट्राय करायचं म्हणून बघा मी करतो आहे मराठीमध्ये थोडेसे व्हिडिओज. तर तुम्हाला कसं आवडतं ते सांगा मला, हिंदीमध्ये का मराठीमध्ये, नक्की कमेंट करा. आणि आज मी माझ्या बहिणीला गाडी दाखवणार आहे. तिला अजून काहीच माहीत नाही, काहीच आयडिया नाही. मी फक्त तिला सांगितलं की मी तिला भेटायला येतो आहे. तर मी गेल्या तिला एक काहीतरी बहाण्याने खाली बोलवणार आहे आणि तिथं तिला गाडी माझी दाखवणार आहे. तर तिची रिॲक्शन काय असेल मला माहीत नाही आहे. जरुरी नाही की ती आनंदी असेल. कदाचित मला मारायला पण उठेल ती. कारण की मागच्या वेळेसच मी गाडी, म्हणजे 2 वर्षापूर्वीच मी एक्स्ट्रीम 125R घेतली होती आणि ती चांगली चालू आहे, अजून काहीच प्रॉब्लेम नाही तिला. पण तरीसुद्धा मी ही अपग्रेड केली आहे. तर त्या गाडीसाठी मला थोडेसे बोलणे बसले होते. आता ह्या गाडीसाठी बोलणे बसतात का मार बसतो ते बघायचं आहे. तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटतो आहे मला. ॲक्च्युली हे जे काय म्हणतात, हे जे वायझर आहे पुढे विंड ब्लास्टर जे आहे, तर हे जे काय आहे मला नाव माहीत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा प्लीज. क्या गुंडा बनेगा रे तू. तर हे जे काय शील्ड आहे, विंडशील्ड जे आहे, लाईन पे. तर त्यामुळे कॅमेराचा व्ह्यू कसा येतो आहे काय येतो आहे मला माहीत नाही आहे. मे बी विंडशील्डमुळे थोडासा व्ह्यू ब्लॉक होत असेल. मला कॅमेराचा अँगल थोडासा शिकून घ्यावा लागेल. तर आता निघूया कचकन एकदम मस्तपैकी.
रगाट एकदम मराठमोळ्या स्टाईलमध्ये. मित्रांनो आत्ताच एक KTM रायडर गेला, त्याच्याकडे पण सेम गाडी आहे ॲडव्हेंचर 350 आणि सेम कलर आहे त्याच्याकडे. तो माझ्या मागून आला, अचानक हॉर्न मारला आणि नंतर थम्सअप करून गेला. म्हणलं भाई यार, KTM कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. अशी आपली सेम कुठं गाडी बघितली ना तर भारी वाटतं माहिती, खूप मजा वाटते. त्या बघा ह्याच्या आता बोललो असतो कुठं आग लागली ह्याच्या एवढी ह्याला स्पीडमध्ये जायचं, स्पीडमध्ये ओव्हरटेक करायचं. जाऊन द्या, आपण मूड खराब नाही करायचा. अशी आपली गाडी वाटली दुसऱ्याकडे दिसली ना अशी कुठं रस्त्याने चालतं असं भारी वाटतं आहे, ते एकदम मजा वाटते. आपलाच भाव वाटतो तो. हीच रायडरची कम्युनिटी, रायडरची ओळख आहे. मागच्या वेळेस आपण अहिल्यानगरला जाताना एक सपना बेकरी म्हणून आहे, सुपा गाव आहे मला वाटतं ते, हां तिथं थांबलो होतो आपण सपना बेकरीमध्ये, जिथं आपल्याला एक नवीन सबस्क्रायबर आणि फॉलोअर भेटला नव्हता, त्याला केलं होतं. म्हणजे त्यांनी विचारलं तेव्हा मी त्याला फॉलो आणि हे केलं. ठीक आहे, जेव्हा गाडी म्हणजे हायवेला मोकळा रोड असतो तेव्हा मी बोलता म्हणजे कॅमेरामध्ये बोलता कधी गाडी 80च्या वर जाते मला कळतही नाही आहे. त्यामुळं मी आता 6 गिअर टाकतच नाही आहे, फक्त 5th गिअरवरतीच गाडी चालवतो आहे. कारण की थोडंसं 5th गिअरवरती हाय स्पीडला गेलं थोडंसं व्हायब्रेशन जाणवलं की मला कळेल का बा हां हाय स्पीडला. पण प्रॉब्लेम असं झाला की मी आता थोड्या वेळापूर्वी 5th गिअरला होतो आणि व्हिडिओज बनवत होतो, तेव्हा अचानक गाडी म्हणजे कधी 75-80ला टच झाली मला कळलं पण नाही. एकदम स्मूथ 5th गिअरवरती. ठीक आहे, 6 नाही 5th गिअरवरती. तर मला आता 5th गिअरवरती पण काळजी घ्यावी लागते. मी मोस्टली 4th गिअरच यूज करतो आहे. थोडं मोकळा रोड असेल तर गाडी स्मूथ चालावं म्हणून फक्त 5th गिअर टाकतो. शाबास बेटा. मागच्या एर्टिगाला खूप घाई आहे तर त्यांना जाऊन देऊया आपण पुढे. जावा एकदम आरामशीर, काही विषय नाही. आपल्याला एकदम आरामशीर जायचं आहे, निवांत जायचं आहे, कारण की आपले 1000 किलोमीटर पूर्ण नाही झालेले. जेव्हा 1000 किलोमीटर पूर्ण होईल आणि सर्व्हिसिंग होईल ना तर आज त्यांना दाखवतो KTMला हॉर्न नसतो मारायचा. पुष्पराज मैं झुकेगा नहीं. पण ठीक आहे, चला. हां ST महामंडळ, चला जाऊ द्या पुढे. चला निवांतमध्ये. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा, आपण कुणालाच नाही घाबरत. तर मित्रांनो आता आपण रांजणगावला पोचलो आहे. तर तुम्ही बघा राईट साईडला आपलं दगडूशेठ रांजणगावच्या अष्टविनायकचं मंदिर आहे. आणि इथं मी आता थोडासा माझ्या बाईकचा जो असली वापर आहे, जो असली हे फायदा आहे तो उचलला होता. ट्रॅफिक होतं तर मी असा ऑफ रोडचा रस्ता यूज केला. आपल्या बाईकला रस्ता नाही लागत, रस्ता असो नसो फरक पडत नाही. फक्त ऑफ रोडिंगचे अजून स्किल एवढे डेव्हलप नाही झालेले माझे, तर जास्त नाटकं नाही करणार मी. तो तेवढंफार यूज करू शकतो जेवढं मला जमेल तेवढं. ॲक्च्युली याला क्रूज कंट्रोल आणि स्पीड कंट्रोल दोन्हीसुद्धा आहेत. तर क्रूज कंट्रोल आणि स्पीड कंट्रोल दोन्हीही मला यूज करता येत नाही, ही पण एक गोष्ट आहे. तर मित्रांनो मी आज नगरला जेव्हा जाईल तेव्हा त्याच्यानंतर सगळं सेटल डाऊन झाल्यावरती थोडंसं दुपारी 3-4 वाजता मस्तपैकी दीदी आणि माझ्या भाचीला घेऊन चांद बीबी का महाल बघायला जाणार आहे. अच्छा, आपल्या इकडे नाही, मी आता सरळ जाणार होतो, आपल्याला शिरूरच्या बाहेरून जायचं. आता मी शिरूरला पोचलेलो आहे. हां, तर चांद बीबी का महाल बघायला जाणार आहे मी, असा प्लॅन आहे. 70 अरे यार 70 आरामशी जाते. कूल डाऊन बेबी, कूल डाऊन. मला माझ्या गाडीला नाव ही ठेवायचं आहे, म्हणजे नाव ठेवायचं म्हणजे तसं नाव नाही ठेवायचं, एक नाव द्यायचं आहे. तुम्ही काही सजेस्ट करा मला नाव. थोडंसं असं भारी नाव पाहिजे, एकदम मस्त कचकनमध्ये. मेल टाईप असू द्या, फिमेल टाईप असू द्या, दोन्ही सांगा मला. तर मित्रांनो आपल्या गाडीने बघितलेला पहिला टोल नाका आहे हा सुप्याचा टोल नाका. आपण ह्या साईडने नव्हतं घुसायला पाहिजे, साईडने जायला पाहिजे. पण आलेलो आहोत आपणा सपना बेकरीचे येते. तर इथे गाडी लावूया आपण मस्तपैकी आणि आता काहीतरी मस्त घेऊया आपल्या भाजीसाठी बेकरी प्रोडक्ट. ओळखलं का? हा आता नवीन गाडी घेतली KTM, परवाच घेतली. नाही ॲडव्हेंचर आहे, KTM ॲडव्हेंचर 350. ते ड्रायफ्रूटवाले टोस्ट आहे का? हां द्या एक पॅकेट. झाले. व्हिडिओज बघितले का नाही? बघितले ना. कसे वाटले? हा का?
एकात कमेंट वगैरे करत जावा. धन्यवाद. सपोर्ट भेटेल छोट्या क्रिएटरला. चला तर निघूया आता पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो, हा आपला दुसरा स्टॉप होता, जो की हार्डली मला वाटते 5-6 मिनटाचा असेल, जास्तीत जास्त नाही. तर टोटल पकडायला गेलं तर ओव्हरऑल मॅक्स टू मॅक्स आपण 10 मिनटं स्टॉप घेतलेला आहे 2 स्टॉपमध्ये. तर आता बघूया त्या स्पीडमध्ये किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला. तर हा लेफ्ट घेतलेला आहे आणि आता इथून कच्चाकच मस्त जायचं आपल्याला. अण्णांचा ढाबा इथं. सॉरी अण्णा, मी येऊ शकणार नाही आता. इथून आपल्याला थोडंसं हायवेमध्ये मर्ज व्हायचं आहे, एकदम हळूच कचकन मर्ज व्हायचं आपल्याला. हळूच पण आणि कचकन पण, दोन्ही तऱ्हेने आपल्याला मर्ज व्हायचं आहे. आणि ते आपल्या लेफ्ट साईडला आता येईल एक बाजारपेठ, आहिल्यानगरची बाजारपेठ. तिथून आपण सरळ 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 जाणार आहोत. तर हा आपल्या गाडीने पाहिलेला पहिल्या ट्रिपमध्ये दुसरा टोल नाका, जो आपण भरणार नाहीच आहोत. फक्त आपण गाडीला टोल नाके वेगवेगळे फिरवतो आहे, की अशा गोष्टी असतात जिथं आपल्याला थांबायची गरज नाही आहे असं आपण गाडीला सांगतो आहे. इकडून पुढून लेफ्ट गेले तर कल्याणला जाल, राईट गेले तर अहमदनगरला जाल आणि पुढं गेले तर आपल्या मंजिलपर्यंत जाल. MIDC एरियाला आपल्याला जायचं आहे. तर इथून आपण स्ट्रेट जाणार. विंड ब्लास्ट खूप जास्त आहे, पण मला विंड ब्लास्ट एक फायदा आहे ह्या गाडीमुळे, ह्या विंडशील्डमुळे, की मला साईडहून जो विंड ब्लास्ट येतो आहे, साईडने जी हवा येते तीच मला लागते. जो समोरून विंड ब्लास्ट येतो मेनवाला, तो मला लागतच नाही. खूप कमी लागतं. तर त्यांनी डोकं दुखणं किंवा डोक्याला मुंग्या येणं किंवा बॉडीला व्हायब्रेशन जाणवणं ते जास्त मला जाणवत नाही आहे. म्हणून मी एका स्ट्रेचमध्ये विदाउट एनी स्टॉप मी कंटिन्यू चालत आहे. वाव, काय टायमिंग आहे आपला. समोरून आपल्या खालून ट्रेन चालली आहे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल त्या साईडला. सॉरी, थोडीशी गाडी पळवतो आहे मी, कारण ट्रेन जाता कामा नाही. ते बघा लेफ्ट साईडला तुम्हाला ट्रेन दिसत असेल. काय टायमिंग आहे आपला. वाव, माझा टायमिंग तसं परफेक्ट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. हरामी हो बेटा. छोटीशी ट्रेन आहे, संपत आली आहे. मस्त. मित्रांनो, इथे फायनल डेस्टिनेशनची शूटिंग होऊ शकते आणि कास्टिंग कदाचित माझंच होईल. त्यामुळे आपण थोडंसं पुढे निघूया. जर काही चुकून केबल तुटल्या आणि पडलं तर ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत. आणि तर ह्या व्लॉगला आपण इथेच एंड करतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या नवीन बाईकसोबत, नवीन माझ्या हत्तीसोबत, तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी बाईक कशी वाटली, माझा मराठी ॲक्सेंट कसा वाटला, आणि आजचा व्लॉग आणि वातावरण वगैरे एन्जॉय तुम्ही केलं का नाही केलं, आजचा कॉन्टेंट तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. ह्याच व्लॉगच्या नंतर मी अजून एक व्लॉग टाकणार आहे, तो पण नक्की बघा. ह्याच व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकेल. कदाचित 1-2 दिवस लेट होईल पण देऊन टाकेल. ओके, तो व्हिडिओ एडिट झाला की. तर तो व्लॉगसुद्धा नक्की बघा. मी त्यामध्ये इथलं जे बेबी का मकबरा का काहीतरी आहे ते चांद बेबी का महाल, चांद बेबी का महाल जो आहे तो मी एक्सप्लोअर करणार आहे. तर तिकडे जाताना तो प्रवास आणि आपली बाईक तिथं दाखवणार आहोत आपण चांगलं प्रॉपर. तर कसं आहे ते पण बघा तुम्ही, नक्कीच एन्जॉय कराल तुम्ही. आणि काही सजेशन असतील तर नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तर थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.